नमस्कार. मी आज दाखवणार आहे कारळ्याची चटणी. त्यासाठी आपण बघूया काय काय साहित्य लागतंय ते. हे कारळे, हे काळे तीळ पण बोलतात ह्याला, हे असे असतात. 1 वाटी कोथिंबीर साफ करून, लसणाचा 1 गड्डा सोलून, हे लसण पण अर्धवट सोलायची अशी, मिरच्या 10 ते 12, मीठ आणि थोडंसं मिरची भाजण्यापुरतं तेल, आणि आपल्याला मिक्सर लागेल ही चटणी करण्याकरता. आता मी कढई ठेवते पहिली. गॅस मध्यमच ठेवायचं असं. हे कारळे आहेत, याला काळे तीळ पण बोलतात. हे सहज दुकानात मिळतात. आपण ज्वारी, गहू असे डाळी वगैरे घेतो ना, त्या दुकानात हे सहज उपलब्ध असतात, भेटतात सहज. याची चटणी खूप छान होते. मी दाखवते तुम्हाला. कढई आपली तापली. आता हे आपण कारळे टाकून घेऊया. भाजून घ्यायचं चांगलं. भाजताना त्याचा असा तडतड आवाज आला ना की उतरायचेत, मग भाजले समजून जायचं ते. भाजून घ्यायचे चांगले. खमंग अगदी भाजले गेले ना चांगले की छान सुगंध सुटतो. छान असं खमंग असावं. जास्त वेळ लागत नाही भाजायला. असं हलवून हलवून भाजून घ्यायचे. 2 ते 3 मिनिट लागतात. आता आवाज यायला सुरुवाती झाली, तडतड. कलर थोडा बदली होतो. खमंग असे भाजलेत ते. छान भाजले गेलेत. आपण उतरून घेऊया. गॅस बारीक करून. खूप छान लागते ही चटणी. करून ठेवली तर अगदी 8 ते 10 दिवस टिकते चांगली. फ्रीजमध्ये नाही ठेवली तरी चालते. फ्रीज बाहेर 8 ते 10 दिवस टिकते. प्रवासात आपल्याला चपाती बरोबर, भाकरी बरोबर न्यायला छान लागतो. मिरचीसाठी थोडं किंचित तेल टाकायचं. ही मिरची भाजली पाहिजे ना आपली चांगली. मिरची पण चांगली अशी हलवून घ्यायची आणि मिरचीला तेल टाकायचं किंचित. फक्त हे कारळे भाजताना तेल नाही वापरायचं अजिबात. असे कोरडेच भाजून घ्यायचे, म्हणजे मिक्सरमध्ये चांगले बारीक होतात. गॅस वाढवतो थोडा. हे मी भाजून घेते चांगले 1-2 मिनिट हलवून मिरची. मिरची आपली भाजली चांगली. मी आता गॅस बंद करते आणि हे थंड करायला ठेवते. उतरून काढून घेते मी मिरची. थंड झाल्याशिवाय मिक्सरला लावता येणार नाही.
ते थंड होते, आपले कारळे थंड होत आहेत, मिरची थंड होते, तोपर्यंत मी कोथिंबीर कट करून घेते. कोथिंबीर कट करते. कोथिंबीर अशी साफ करून धुवून कपड्याने पुसून घ्यायची. आता कोथिंबीर कट करून घेते. कोथिंबीर चांगली धुतली साफ करून आणि पातळ कपड्याने पुसून घ्यायची. पाणी राहता कामा नये. पाणी जर राहिलं तर आपली चटणी खराब होते. अशी बारीक कापून घ्यायची कोथिंबीर. तर ही कोथिंबीर कट करून झाली. मी आता मिक्सर लावते चटणी बनवायला आपली. अगोदर नुसते कारळे टाकून फिरवून घ्यायचे. याला कारळच बोलतो आम्ही, काही लोक काळे तीळ बोलतात. असे घ्यायचे. थोडंसं किंचित मीठ टाकायचं म्हणजे बारीक होतं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं. आता हे आपले कारळे चांगले बारीक झालेत, काढून घेते मी. कारळ्याचे असे भाजून पावडर करून ठेवली ना तरी आपण भाजीत टाकू शकतो. हे भाजीत पण छान लागते. आता मी मिरची टाकते. लसूण टाकते. ही लसूण मी अशी अर्धवट सोलली, पूर्ण सोलली नाही. थोडं लसणीला थोडी थोडी साली असली की चव छान लागते. मीठ टाकते. आता मीठ आपण टाकलेलं आहे तसं कारळ्यामध्ये. कोथिंबीर टाकते. तुम्हाला मिरची नको असेल ना तर तुम्ही मिरची पावडर टाकायची मिरचीच्या जागेवर. ती पण चटणी खूप दिवस राहते. ती कोरडी होते ना पूर्ण, खूप दिवस राहते ती पण भाकरीबरोबर खायला आपल्याला. आता मिक्सर लावून घेते. हे जरा आता जाडसरच ठेवायचं आणि आता ह्याच्यामध्ये आपली ही थोडी थोडी कारळ्याची पावडर टाकून फिरवायचं. जशी बसल तशी पहिली थोडी टाकायची, परत मिक्सर लावून फिरवायचा, परत आणखी थोडी टाकायची, म्हणजे चांगली मिक्स होते. मी आता ही लावून घेते सगळी. अशी आपली हिरवी मिरची टाकून कारळ्याची चटणी तयार झाली. मी आता काढून घेते. अशी ही आपली हिरवी मिरची टाकून कारळ्याची चटणी तयार आहे. भाकरी बरोबर खा. प्रवासात न्या. प्रवासात तुम्ही नेली ना तर तिला बनवून अशी डब्यात भरून न्यायची. 8 दिवस काही होणार नाही. छान लागते. करून पहा आणि माझा व्हिडिओ लाईक करा आठवणीने.